अनेक क्रिकेट चाहते ऑनलाईन कमेंट्सही आपल्या स्पर्धेच्या निश्चितच कौतुकाच्या करता आहेत. चार षटकाचा सामना आणि निश्चितच एक षटक पॉवर प्ले, चार गोलंदाज. स्टार्ट करूया पंच आपण या सामन्याला. सुरुवात करा प्लीज. फास्ट घ्या, फास्ट घ्या. आणि अनेक क्रिकेट चाहत्यांनी करकमकरांना निश्चित शुभेच्छा दिलेल्या आणि या सामन्यामध्ये जिंकावं लागेल आणि जिंकण्यासाठी खेळा, चांगले खेळा अशा शुभेच्छा कमेंट्स क्रिकेट चाहत्यांनी दिलेले आहे. मला वाटतं त्यामध्ये आहेत सचिन शिंदे, तसंच आडगाव बाजार टीमचंही या ठिकाणी नक्कीच काम अतिशय उत्तम आहे. विठ्ठल काचगुंडे त्यांनी कौतुक केलेलं आहे. स्पर्धेचं कौतुक करताना दत्ता लेंडवे, संजय पाटील आहेत. संजय पाटलांनी मात्र आपल्या स्पर्धेला आपल्या भागातील टेनिस क्रिकेटची ग्रामीण भागाची ही एक वर्ल्ड कपची स्पर्धा आहे असं म्हटलंय. दरम्यान सागर पाटील यांनीही या ठिकाणी मयूर तळेकर सारख्या फलंदाजाचं कौतुक केलंय, आपल्या स्पर्धेचं कौतुक केलंय. बॅट्समन टीम बॅटिंग साइड एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. श्री सर तुमचा एक्स्ट्रा खेळाडू. चला या ठिकाणी निश्चितच डॉक्टर अमोल सुभाष कवडे हे सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. काही मयूर फॅन सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. तर ऑनलाईन सामन्याचा आनंद घेणाऱ्या सर्व क्रिकेट चाहत्यांचं पुनश्च स्वागत. आणि जाऊया मैदानात. अशोक भंडे, नितीन भंडारे, दीपक खैरनार, रामा शिंदे, सुमित पेटकर, गणेश तकले, सुमित पेटकर, बरीचशी मंडळी, आकाश बंदपट्टे ऑनलाईन, शुभम सरगुळे. दरम्यान पहिला चेंडू आणि पहिला चेंडू त्या ठिकाणी धाव घेण्याची निश्चित हाव केली नाही. वैजनाथ येळणे सारखे सुद्धा प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत ऑनलाईनच्या माध्यमातून. दरम्यान या ठिकाणी प्री क्वार्टर सामन्यामध्ये पोहोचणारी दुसरी कोण त्याचं उत्तर इथे मिळणार, या सामन्यामध्ये मिळणार. आणि इथे जो जिंकणार तो मात्र टीम आडगाव 11 संघाबरोबर खेळणार. हवेमध्ये चेंडू आणि झेल मात्र घेण्याकरता क्षेत्ररक्षक चेंडू खाली. चलिए देत आली विकेट वाली मिस्टर महाराज. चांगली या ठिकाणी कॅचिंग. नवीन बॅट्समन माडा संघाकडून रितेश पवार, मॅन इन फॉर्म, ज्यांच्या बॅटमधून धाव आलेले असा बॅट्समन. ऑलरेडी ही प्लेड गुड इनिंग्स, स्ट्रॉंग इनिंग्स, वेल युजफुल इनिंग्स फॉर हिज साइड. विजय गवळींनी मात्र माडा टीमला शुभेच्छा दिल्या, आपल्या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. पा दरम्यान या ठिकाणी टॉपेज लागलाय. सत्रे सर रोहित एक धाव त्या ठिकाणी मात्र मिळालेली आहे. तर साळगावकर बीच रिसॉर्ट्स, देवबाग मालवण आणि
चे मालक मात्र या ठिकाणी माननीय स्वप्नील साळगावकर साहेब यांनी आपल्या स्पर्धेसाठी अगदी फोन करून के साहेबांना फोन करून माझंही काहीतरी योगदान घ्या, मी आपल्या स्पर्धेसाठी 5,000चं अर्थसहाय्य देतोय, ते स्वीकारा असं म्हटल्याने त्यांनी 5,000चं अर्थसहाय्य आपल्या स्पर्धेला केसीसी चषक 2024 करकम यांना बहाल केलंय. केसीसी ग्रुप ऑफ करकम यांच्या वतीने, सर्व खेळाडू प्रेक्षकांच्या वतीने, क्रिकेटपटूंच्या वतीने, कमेंट्री बॉक्सच्या वतीने माननीय स्वप्नील साळगावकर साहेबांचं खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. थँक्यू सो मच. हे बघा, लहान मुलं पलीकडच्या बाजूला जो समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला वायर ओपन आहेत, खुले आहेत, तिथं लहान मुलं जाऊ नका, जरा अलीकडे या. दरम्यान वैभव वाघमारे सारख्या क्रिकेट चाहत्यांनी खेळाडूंनी सुद्धा स्पर्धेचं कौतुक केलेलं आहे. धन्यवाद. करकम टीमला भाग्यवंत साळुंके यांचं बेस्ट ऑफ लक. चांगले क्रिकेट चाहते आनंदित आहेत. डिगा माने असतील, नितीन राठोड असेल, विजय गवळे असतील, श्रीधर भांगे असतील, डिगा माने, तर स्मित पेटकर सामन्याचा आनंद घेत आहेत. ऑनलाईन चॅटिंग सध्या त्यांची चाललेली आहे, कमेंट्स करतायत. 2 धावा त्या ठिकाणी. धावसंख्येत बदल बघितला तर एकूणच 9-1 गडी बाद. षटक चालले या ठिकाणी. दुसरा सेकंड ओवर एंड ऑल्सो सेकंड बॉल. लेकिन भाई इस बॉल का कर दिया कुछ बुरा हाल. खिलाड़ी बल्लेबाज माला माल. ये रही सही चाल. धमाकेदार प्रहार आणि केसीसी चषक षटकार. धाव संख्या 15-1 गडी बाद. आणि स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन मॅन इन फॉर्म रितेश पवार. फुलटॉस, खराब चेंडू. मयूर तळेकर एक्सपेरिमेंट करताना दिसले, पण मिड विकेटला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. दुसऱ्या धावेचा नाद आहे आणि निश्चित दुसरी धाव पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्या बात है. बड्डे बॉयच्या समवेत मात्र या ठिकाणी आमचे संजय मोहिते साहेब, रियाज भाई आहेत. ही मात्र आयोजन कमिटीच्या पदाधिकाऱ्यांपैकी एक असलेली त्रिमूर्ती के सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आहेत. संजय खडके साहेब या ठिकाणी थोडस रिलॅक्स मूड मध्ये. आता ते नेहमीच रिलॅक्स असतात. या अगदीच करेक्ट. वैसे दूसरों की नकल उतारने की एक बहुत बढ़िया कला है उनके पास. पिछले साल वैसे शंकर सर की नकल उतारी थी बिल्कुल ऑनलाइन, और कुछ हमारी भी नकल उतारने की ट्राई किया था उन्होंने. फाइनल क्षेत्र में मारा इसको, थोड़ा सा आउट स्विंगर गेंद थी. 1 रन. मारा टीम. वैसे अगर 4 रन जो है ना, ओ ये देखिए जानराव साहब थोड़ा सा हिलते हुए डुलते हुए जानराव साहब नजर आ रहे हैं. हिलते डुलते जानराव है ये हमारे. हाँ हंसे, चलिए हंसे. क्या बात है, क्या बात है. कम ग्राउंड स्टाफ के चेयरमैन है ये इनके. यस, कमलापुरकर जानराव. हंसो हंसो जरा, थोड़ा सा हंसो. हा क्या बात है. चलिए, ग्राउंड की बहुत केयर करते हैं, बहुत ये अच्छा काम इनका. लेकिन ये और एक बड़ा शॉट मिड विकेट क्षेत्र में, छक्का. बहुत जबरदस्त शॉट 6 रन के लिए. क्रॉस द लाइन, एक क्रॉस द लाइन. हे बघा, प्रेक्षकांना एक विनंती आहे, खेळाडू जानकर साहेब या मंचावरती या. ओ चांगला चेंडू, मात्र नियमात बसत नाही. पंचाच्या वाईट कॉल आलाय. धावसंख्या एका घरानं. रिव्ह्यू आहे या ठिकाणी का बॅट्समनचा. चला रिव्ह्यू आहे. एक रिव्ह्यू नक्कीच आहे.
द्या जरा जानकर साहेबांना खुर्ची द्या. क्या बात आहे. नगराध्यक्ष चषकामध्ये खूप चांगलं कार्य केलेलं आहे यांनी. खास सामने पाहण्यासाठी येत आहेत. स्थायिक आहेत सांगोल्याला. आष्टी तसं मूळ गाव आहे पण आपले सामने पाहण्यासाठी 2 दिवस मी त्यांना इकडे पाहतोय. 4 दिवस झाले. यस. तर काय येतो तिसऱ्या पंचांकडून निर्णय वाईड. चला वाईड. चला यावेळेस मात्र पंचांचा मात्र पक्ष जिंकलेला आहे. पंच सध्या जे आहेत ते जिंकलेले आहे. पंचांचा निर्णय ऑनफिल्ड पंचांचा कायम. बडे अंपायर आहे. लॉंग ऑनच्या दिशेला हवेत गेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि कॅच पकडलाय. दादा सत्रे सर. दादा सत्रे सर सेलिब्रेटिंग. ओ बाजीराव नाना वेलकम. जगदंब हॉटेल अँड ढाबा स्वागत आहे. टेंभुर्णी रोड. आपल्यापैकी मला वाटत नाही की या ठिकाणी कुणी जगदंब हॉटेल अँड ढाबा या ठिकाणी गेलं नसेल. सर्वांनी त्या ठिकाणी टेस्ट केलेली आहे. हवेत हवेत आणि झेललाय. मगाशी मात्र जबरदस्त फटका होता. तर या ठिकाणी के साहेब या ठिकाणी आणि अगदी तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत ते के सर सध्या आणि ते मात्र स्क्रीन समोर आहेत. क्या बात आहे. अतिशय खास पर्सनॅलिटी आहे मिस्टर साहिल चव्हाण आणि या टीमचे कॅप्टन आहेत. जे tenniscricket.in लाईव्ह आपल्याकडे काम करते त्या टीमचे कॅप्टन. अगदीच खूपच कमी वयात खूप मोठा समजदारपणा आणि तरबेज आहेत. टेक्निकल बाबीमध्ये तरबेज आहेत. प्रत्येक गोष्ट त्यांच्या माध्यमातून एक तरबेज बघायला मिळते. वाईट कॉल आहे पंचांचा. वाईट सिग्नल पंचांचा. धावसंख्या वाढणार आहे. वाढती धावसंख्या 28. 2 गडी बाद. श्रेयश ऑनलाईन स्कोरर आहे. डॉक्टर अमोल सुभाष कवडे साहेबांनी मात्र संजू भाऊ आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा ऑनलाईन पाठवलेल्या आहेत. कवडे साहेब आता आजच्या 12 वाजेपर्यंत राहतील. हो 12 वाजून गेलेले पण आता थोडस लेट येणारे असतील ते येणारच आहे. दरम्यान आमचे शरदराज कदम सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. महेश गायकवाड आहेत. नागेश गायकवाड. प्रतीक तांबे. श्रीधर भांगे वगैरे मंडळी सामन्याचा आनंद घेत आहे. स्पर्धेचं खेळाचं कमेंट्रीचं थेट प्रक्षेपणाचं कौतुक करताय. ओ मिस टाइम आहे आणि हातात गेलाय. कॅच पकडलाय. सुंदर कॅच. लखान रोहित शर्मा टीम करकम. जहां पे कुछ कम वहां पर हम. भास्कर ठोके मयूर धोत्रे वगैरे मंडळी जी आहे ना ती या ठिकाणी सामन्याचा ऑनलाईन आनंद घेते. विजय गवळी. अमोल नवीन फलंदाज आणि सुनील भाऊ आज चौथ्या दिवशी या ठिकाणी जास्त वेळ या ठिकाणी घालवलेला आहे. दिस इज फर्स्ट टाइम आणि मला वाटतं थंडी नसल्यामुळे वेळ इकडे थोडासा जास्त दिलेला आहे. क्या बात है. हा चेंडू पाहूया आधी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारला चेंडू हवेतर आणि तिकडे स्वीपर डीप कवरला. महाराज ये भी चमके है बहुत बार आज. क्या बात है महाराज. इनकी इस कैचिंग का बिल्कुल भी कुछ अलग है राज. महाराज ये रिप्ले पकड़ा. क्या बात है. महाराज कव्हर एरिया सांभाळलाय मगाशी पासून. 28 4 गडी बाद. संजय पाटलांनी स्पर्धेचं नियोजन खूप चांगलं असल्याचं म्हटलंय.
नागेश गायकवाड, शरदराज कदम, प्रॉफिट स्टार रामा शिंदे, स्वागत सर्वांचं. आणि मिस्टर पोलॅक. हो, हे हमारे दरम्यान 28 4 गडी बाद. चेंडू किती म्हणताय? 4. छोटे केके आहेत आणि इकडे छोटा मुशी. 3 पिढ्यांचा दोस्ताना या ठिकाणी इथपर्यंत पोहोचलेला पहा. और बिल्कुल भी ये सभी का कहना है ये दोस्ताना बिल्कुल भी ऐसा ही चलता रहेगा. हवेत गेला, पकडला गेला स्लिप कॉर्नर मध्ये. नाइस कॅच, फंटॅस्टिक कॅच. आणि रोहित द्वारा रोज सुपर हिट. बाद झाले फलंदाज या ठिकाणी प्रवीण. 28 5 गडी बाद. सध्या धावसंख्या षटक चाललंय आणि ते मात्र संपलंय म्हणून. आणि ते तिसरं शेवटचं षटक, 4थं षटक. चला तर नवीन बॅट्समनची एंट्री झाली मैदानात. करकम विरुद्ध मात्र या ठिकाणी माडा असा सामना चाललाय. नवीन फलंदाज आकाश. सुनील भाऊ बाजीराव नाना स्क्रीनवरती बघताय तुम्ही. आणि असं आपण बघितलंय की सुनील भाऊनी आज जास्त वेळ या ठिकाणी खर्च केलाय. सुनील भाऊ धोत्रे. अट्ठाईस 5 गडी बाद. केसीसी ग्रुप ऑफ करकम एक दोस्ती का अलग ही ये नमूना है, मिसाल है, नई पेशकश है. बहुत ही यहाँ अगर देखा जाए केसीसी ग्रुप ऑफ करकम तो पिछले 25-27 साल की ये दोस्ती है. ये दोस्ताना बिल्कुल भी सफर है और अब तक चला और चलता आया है. वैसे झगड़े भी हुए, एक दूसरे को कुछ गालियाँ गलौज भी हुआ, लेकिन कुछ 1-2 घंटे बाद फिर एक दूसरे के गले में आए. फिर एक दूसरे को बिल्कुल भी अपना माना है, दोस्ती बरकरार रखी है. और वापस आए 4 गेंद में 2 रन बनाकर वापस आए शंभू कदम, जो कि थैंक यू सो मच. केसीसी ट्रॉफी 2024 का यहाँ पे लाभ और मजा हम उठा रहे हैं.
पांडुरंग आएंगे नए बल्लेबाज, जबकि यहाँ जरूरत है रनों की। आखिरी कुछ गेंदे बाकी है, 2 गेंदे शायद बाकी और रनों की जरूरत। चलिए एवरग्रीन 50 के है लेकिन 25 के लगते हैं संजय खड़के। वैसे पिछले मैंने 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 बोला था इनको, कल बोला था शायद, आड़ा बल्ला बिल्कुल चला, लेकिन भाई यहाँ पर कुछ एक इक्के दुक्के का जारी है सिलसिला। पिछले 10-12 साल पहले अगर आपने संजय खड़गे इस शख्स को देखा होगा तो भाई आज के इस शख्स को आप नहीं पहचान पाओगे। काफी दुबले पतले से थे, बिल्कुल दुबले पतले से, बिल्कुल कड़का हुआ मछली और लंबे ऊंचे कद के। यस, और अब जो है ना कुछ गुब्बारा जैसा लग रहे हैं और बर्थडे बॉय नजर आ रहे हैं। चलिए बर्थडे बॉय, ये दोस्ताना माहौल है और मैं इस दोस्ताने माहौल को बिल्कुल भी बहुत मुझे यहाँ ये दोस्ताना माहौल देख के अच्छा लगता है। 25-27 साल और 3 पीढ़ियों से ये दोस्ताना माहौल आ रहा है आगे। सत्रे सर ने अच्छी बॉलिंग करी है, चलिए। वैसे हमारे इस टूर्नामेंट में जिन्होंने की पिछले पर्व में, जी हाँ, ये दुबले पतले से संजय खड़के और महेश सदावर्ते, जो कि पिछले साल एक बेस्ट क्रिकेट लवर के रूप में उनको बिल्कुल भी सम्मानित किया था। देखिए चलिए 24 बॉले 32 रन, ये समीकरण यहां पर अब आपको देखने को मिल रहा है। अगर आपको जो है ना पिछले 12-13 साल पूर्व जो संजय खड़के पोलैक साहब जी हाँ 15-16 साल, और जो तुमको पोलैक अगर आपको देखने हैं तो बिल्कुल हम एक स्क्रीन पे हमारे जनाब साहिल साहब फोटो डालने वाले देखिए और फिर सोचिए। बत्तीस रनों की जरूरत, 24 के बॉले और यहाँ टीम करकम एक चांस बना चुकी है, अपॉर्चुनिटी है। और बिल्कुल आज के और इस टूर्नामेंट के आज का जो प्री क्वार्टर रहेगा और इस टूर्नामेंट का चौथा प्री क्वार्टर रहेगा उसमें खेलेंगे। वैसे परमेश्वर धोत्रे साहब जो है ना थोड़ा सा यहाँ सेफ डिस्टेंस रख रहे हैं, पता नहीं क्यों, थोड़ा अंतर बिल्कुल भी रखा है उन्होंने, मैं देख रहा हूं। परमेश्वर धोत्रे अंतरानं वावरताना दिसतात थोडस। आणि मी इतक्यातच म्हटलंय की या दोस्ताना माहोल मध्ये कुठे कधीच अंतर आतापर्यंत आलेलं नाही, दिसत नाही आणि दिसणार पण नाही। केसीसी ग्रुप ऑफ करकम, वैसे पोलाक साहब काफी हमेशा एनर्जेटिक रहते हैं, हमेशा हंसते हंसाते रहते हैं, एक बिल्कुल भी विनोद कॉमेडी ये सब करते रहते हैं। माहौल जो है ना थोड़ा सा आसान रखने की कोशिश करते हैं। ये देखिए गाना भी गाया करते हैं।
दूसरा इनिंग्स। कमलाकर साहब बहुत यहाँ अपनी जो जिम्मेदारी है उसको निभाने की कोशिश करते हैं। कभी पानी, कभी यहाँ विकेट को साफ करने की कोशिश, कभी यहाँ व्हाइट पाउडर, कभी कुछ और, कभी कुछ और। बढ़िया काम है इनका, जानराव कमलाकर। और हर साल है, ये साल है, पिछले साल नहीं, ऐसा कुछ नहीं, हर साल। चलिए श्री सर डालेंगे पहला ओवर। रोहित धोत्रे और मयूर तळेकर, ये बिल्कुल भी सबसे बेहतरीन जोड़ी और टीम करकम की मैदान में है। आसान सा लक्ष्य मिला है उनको। वैसे अगर देखा जाए आजकल के टेनिस क्रिकेट की गति देखकर, आजकल के टेनिस क्रिकेट का एक लेवल देखकर, 24 गेंदों में 32 ये समीकरण अगर ऐसे देखा जाए तो बल्लेबाजों के पक्ष में यूं ही आसान। पीके साहब थोड़ा सा जल्दी करिए प्लीज। Left, sweet sound, and batsman will 6 run found, 6 runs, कड़ाकेदार शॉट। मयूर तळेकर आइकॉन खिलाड़ी, एक बड़ा ऑलराउंडर खिलाड़ी, पंढरपुर ग्रामीण क्रिकेट का, पंढरपुर ग्रामीण क्रिकेट में एक बादशाहत हासिल की है इस खिलाड़ी में। टेनिस क्रिकेट में एक बड़ा नाम बना है इन्होंने अपना। दोन धावाची कमाई त्या ठिकाणी झालेली आहे। 2 धावांनी धावसंख्या वाढेल, वाढती धावसंख्या 8 आहे। फिर एक बार स्ट्राइक पे रहेंगे मिस्टर मयूर। वैसे रोहित इंतजारी में है, लेकिन मयूर अगर बड़े शॉट्स खेलते हैं तो उनको भी उसका मजा लेने का दिल करता होगा। काल पोलॅक साहेबांनी संजय भाऊना शुभेच्छा सुद्धा एका वेगळ्या स्टाईलने दिलेल्या पहा। दरम्यान मयूर तळेकरचा विकेट या ठिकाणी, आणि मयूर बाद झाल्याचं दुःख नक्कीच नाही, कारण लखन मैदानात येणार आहे आणि लखन साठी मात्र या ठिकाणी प्रचंड प्रेक्षक अजूनही या ठिकाणी गॅलरीज मध्ये आहे। लखन साठी मोठ्या संख्येने प्रेक्षकांची या ठिकाणी गर्दी आहे। लखन फॅन्स, रोहित शर्मा ऑफ टीम करकम। 8 चेंडू 30 ची खेळी मगाची, घणाघाती खेळी आली होती योग्य वेळी, आणि म्हणून टीम या ठिकाणी इथं दिसलेली आपल्याला। तर तोच लखन पुन्हा एकदा मैदानात म्हणणार आहे, 1 टू का पावर 4 टू का 1, माय बॅट्समन नंबर 1। ओ इनसाइड अप मारायचा प्रयत्न, गॅप आहे, 4 धावाचं मात्र पदरात माप है। लखन छाए तो सिर्फ आप है। महफिल तो ऐसे सजी थी, लेकिन महफिल में 4 चांद तब लगे जब लखन मैदान में आ गए। क्या बात है लखन। 4 न खातं खोलले, 12 इकडे बाद। जिंकायचं लक्ष्य 20 धावांनी दूर, कारण टार्गेट आहे 30। प्रसाद आज स्क्वेअर लेग पंच आहेत आणि तटस्थ आहेत पहा, त्यांचं कौतुक करावं लागेल। मिडफील्डच्या वरून गेलाय धरून, 4 धावा मात्र पंचांनी या ठिकाणी इशारा केला, या आमच्याकडे पाठवल्या इशारा करून। 4 धावांनी धावसंख्या वाढेल, 16 एक गडी बाद। श्री सर विकेट जरूर घेतले, परंतु धावा खर्च केल्या 16। शेवट चेंडू या षटकाचा।
आकाशनं चेंडू चांगला अडवला शेवटचा लॉंग ऑफ बाउंड्री लाईनवर 1 धाव मिळेल 17 पहिल्या षटकानंतर. जिंकायचं टार्गेट 32. उरलेल्या 18 चेंडूत 15 ची गरज असावी. 18 चेंडू 15 धावा. पांडुरंग बघूया या ठिकाणी कसे भरणार पुढील खेळामध्ये रंग मिस्टर पांडुरंग. तर सध्या मात्र प्रेक्षक लखनला मैदानात फटकेबाजी करताना पाहण्यात आहे दंग. लॉक आपला चेंडू आणि हातात गेलाय सुंदर कॅच. लखनला या ठिकाणी विकेट. या सामन्यामधील विजेत्या संघाला मात्र खेळायचं आणि टीम आडगाव संघाच्या विरुद्ध खेळायचं आपल्याला माहिती आहे. दरम्यान पुढे जाऊया. अनेक चाहते अजूनही युट्यूब वरती सामन्याचा आनंद घेत आहेत. दरम्यान विकास काटोडे साहेब बक्षीस दाते स्वागत करूया. बराईट मारलाय लॉंग ऑनला गेलाय क्षेत्ररक्षक तिथं आणि झेल. क्या बात है. पांडुरंग रंगात रंग मैदानात आले पांडुरंग आणि निश्चितच आपल्या संघाच्या हितानं दृष्टीनं या ठिकाणी काही या सामन्याचे बदलायचे रंग. करकम टीमला सुद्धा चाहत्यांनी शुभेच्छा ऑनलाईन दिलेल्या पहा. तर आमचे शरदराज कदम साहेब त्यांनी मात्र निश्चित आमची दया आली त्यांना. आम्ही या ठिकाणी थोडंसं उभा राहून कॉमेंट्री करतोय हे त्यांना निश्चित त्याची दया आली. त्यांनी आम्हाला म्हटले सर बसून कॉमेंट्री करा चेअर घ्या. धन्यवाद कदम साहेब. वैभव वाघमारे भास्कर ठोके कीर्तन अशा मात्र सर्वच क्रिकेट चाहत्यांनी अजूनही आनंद युट्यूबच्या माध्यमातून घेत आहेत. प्रतीक तांबे कुंडलिक साबळे मयूर मोहिते आणि बेस्ट अंपायर म्हणून प्रसाद तुमचं कौतुक केलंय. 2 धावा मिळतील तिथं. 19-3 गडी बाद अशी सुरुवात या ठिकाणी आहे या सामन्याची आणि बॅटिंग करताना करकम टीम आहे. बाळांना 11. कुंडलिक साबळे वगैरे मंडळी या ठिकाणी मयूर मोहिते दिगामाने काय पाहूया या ठिकाणी. अलॉंग द ग्राउंड चाललाय चेंडू ऑन ड्राईव्ह. तर आमचे श्रद्धा बॉलर्स करकम सुनील भाऊ बाजीराव नानाचं दर्शन केल्याबद्दल कॅमेरामनचे अभिनंदन असं म्हणणं आहे. श्रद्धा बॉलर्स करकम. दरम्यान पांढरंग 2 विकेट्स अफलातून गोलंदाजी कमबॅक कडे मात्र जायचे प्रयत्न आहे. 3रा विकेट मिळेल काय. येस
पांडुरंग रंगात रंग. माय नेम इज पांडुरंग. आणि निश्चित बॅट्समनच्या बॅटिंग साईडच्या चेसिंग साईडच्या बॅटिंगचा करायचा भंग असा प्रयत्न या ठिकाणी मात्र गोलंदाज पांडुरंगचा. क्या बात आहे. वापसी जबरदस्त आहे. रोहित बाद झालाय. रोहितच्या स्वरूपात धक्का बसलाय. 32 धावा जिंकायचं आव्हान नक्की आहे परंतु या ठिकाणी आणि हे आव्हान जरी जवळ असलं तर 3 विकेट 3 चेंडूवर हे एक स्पेशल या ठिकाणी परफॉर्मन्स असणार आहे. मॅच विनिंग गेम चेंजिंग परफॉर्मन्स असेल. सामन्याचा आनंद घेताना 41-41 दादा युवराज घाटे ही मंडळी अजूनही ऑनलाईन आहेत. वेलकम सर्वांचं. स्पर्धेचं कौतुक करतायत. थँक्यू सो मच. संजय पाटलांचं म्हणणं आहे आपल्या भागाचा हा वर्ल्ड कप आहे टेनिस क्रिकेटचा केसीसी ट्रॉफी. अपील उत्साह में ज्यादा विश्वास में कम. लेकिन हमारे प्रसाद साहब उनमें भी है बिल्कुल अंपायरिंग का दम. दरम्यान 3 विकेट 3 धावा देऊन जबरदस्त कामगिरी पांडुरंग. निश्चित आणखी काही या ठिकाणी माडा टीमच्या धावा जर स्कोर बोर्डवरती असत्या तर या ठिकाणी टीम बॅटिंग चेसिंग साइड अडचणीत आली असती. पांडुरंग जबरदस्त प्रदर्शन आणि 12 चेंडूत 12 आता. एनी डाऊट सर. जरा या षटकाचा स्कोर चेक करा श्रेयश. बारह चेंडू 12 धावा से समीकरण. जो जीता वो प्री क्वार्टर फाइनल के अंदर, जो हारेगा वो टूर्नामेंट से बाहर. टूर्नामेंट को, इतनी बड़ी टूर्नामेंट को बाय बाय करने की मजबूरी होगी. दत्ता लेंडवे यांनी सुद्धा स्पर्धेचं कौतुक केलंय. नियोजन खूप छान आहे अशी कमेंट आहे. अजय लोखंडे, रामा शिंदे, शरदराज कदम आणि शरदराज कदम यांचं म्हणे पोल्याक राज 11 टीम आहे का कॅप्टन संजय खडके यांची. तर या ठिकाणी केसीसी मध्ये मात्र नियोजनकर्त्यांची टीम नसते हे आपल्याला माहिती आहे. चला मैदानात या ठिकाणी थोडस फंबल फिल्डिंग मध्ये या ठिकाणी सफाईदार फिल्डिंग नाही होतोय. आकाश मोरे गोलंदाज या ठिकाणी 10 चेंडू 10 ची गरज. 4 गडी बाद 22 अशी स्थिती. विजय गवळी, केतन, किरण हे सुद्धा मंडळी ऑनलाईन सामन्याचा आनंद घेत आहेत. tenniscricket.in लाईव्ह या आपल्या लाडक्या YouTube चॅनेल वरती. महेश गायकवाड यांनी सुद्धा या ठिकाणी केसीसी टीमचं भरभरून कौतुक केलंय. संजय मोहिते, संजय धोत्रे, संजय खडके, के साहेब सगळी मंडळी यांचं भरभरून कौतुक केलंय. केसीसी ग्रुप कप करकम. केसीसी का नियोजन सिर्फ कर सकते हैं हम, किसी और में ना कोई दम.
चला तर या ठिकाणी थोडस रिटायर्ड हर्ट या ठिकाणी अमोल रिटायर्ड होत आहेत आणि नवीन बॅट्समनला आपण बघणार आहे. चला जरा फास्ट खेळायचंय, थोडस स्पीड वाढवा. आडगावचे सुद्धा अनेक चाहते या ठिकाणी ऑनलाईन आहेत बरं का. त्यामध्ये आपल्याला नितीन राठोड दिसतील, दरम्यान मैदानात पण जाऊया. आणि हा चेंडू अडवला गेलाय बाउंड्री लाईनवर. चांगली फिल्डिंग, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, रन आउट या ठिकाणी होतील. शॉट राहिले या ठिकाणी सोन्या. धक्का बसला या ठिकाणी महेशच्या स्वरूपात. अजून एक मिस्टर महेश धोत्रे, अनावश्यक धावबळी. महेशने आपली चमक परवा ढपळापूर मध्ये दाखवली होती आणि तो फॉर्म मध्ये होता. दरम्यान धावा वाढतील, षटक चाललंय या ठिकाणी. तिसरं 9 चेंडूत 9 असं समीकरण. 23-5 गडी बाद. तर अजय लोखंडे यांच्याकडून मात्र संजय धोत्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्या. सर्व आमचे क्रिकेट चाहते पुन्हा ऑनलाईन बरीचशी संख्या आहे. हरिभाऊ खोडके, पॉपी स्टार, ऋषी भुसनर, पठाण गेमिंग, सचिन फाळके, अजय लोखंडे, बरीचशी चांगली मंडळी सामन्याचा आनंद या ठिकाणी घेत आहे. 9 चेंडू 9चं समीकरण बदललंय आणि ते मात्र 8 चेंडू 5 असं झालंय. कारण या दरम्यान आपण एक चौकार बघितलाय, खणखणीत चौकार. करकम टीम विजयाच्या दिशेने आणि करकम टीमने निश्चितच प्री क्वार्टर फायनल नंबर 4 मध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झालाय. माडा टीम बघूया पराभव कसं टाळतील. अशा मात्र चेंडूंची गरज असेल माडा टीमला जर या ठिकाणी वापसी करायची असेल. चला, घरकाम टीमला या ठिकाणी निश्चितच विजयापासून रोखणं महाकठीण झालंय आता. हा काय पाहूया, अजिंक्यला निश्चितच चेंडू कळला नाही. अजिंक्यनं एका हाताने खेळायचा प्रयत्न केला. रिषभ पंत, श्रेयस अय्यर काइंड ऑफ शॉट खेळायचा प्रयत्न केला. सहा चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. 6 चेंडूत 5. शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. बघूया माडा टीम या ठिकाणी कसा सोडवणार हा तिढा. सवाल सामने बहुत बडा. कोणत्या प्रकारचा निश्चितच या ठिकाणी विजयाच्या दिशेने जाणाऱ्या टीमला घालतील खोडा. कसा करतील या ठिकाणी निश्चित चेसिंग साइडचा राडा. मात्र मुश्किल असेल चेसिंग साइडचा. 6 चेंडूत 5 धावांचा रोखणं गाडा. गोलंदाज कोण असतील सांगा जरा. साहेबांची एंट्री झालेली दिसते गोलंदाजीला. अमोल गोसावी गोलंदाज. ऋषी भुसनर यांनी मात्र a nice tournament 3 years back. I played this tournament. Currently I am playing for the Chennai 119 in Chennai. धन्यवाद ऋषी भुसनर. 3 वर्षापूर्वी सामना खेळलेले होते. ऋषी भुसनर सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि डॉक्टर अमोल कवडे वाईतून सामन्याचा आनंद घेत आहेत. खरं तर ते सुट्ट्यांसाठी येतात आणि दिवाळीत येतात. सुट्ट्या संपलेल्या आणि वाईला पुन्हा गेलेले आहेत. स्क्वायर लेग रीजन मिलेंगे पूरे आधा डजन. ये है आकाश का अपना वजन. सही एक्शन दे दनादन. माडा टीम थांबेल. अभिनंदन.
चला माडा टीमचे या ठिकाणी नक्कीच खूप खूप धन्यवाद असं म्हणूया, कारण आपणाला चांगला खेळ दाखवायचा प्रयत्न केलात. निश्चितच आमच्या स्पर्धेची शोभा वाढवायचा प्रयत्न केला. आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. चला दोन्ही कॅप्टन यायचं आहे. कॅप्टन आडगाव युवा स्ट्रायकर, चला युवा फायटर्स आडगाव, चला कॅप्टन यायचंय. आणि कॅप्टन करकम, चला लवकर. बाळांना व्यवहार 11 करकम, चला लवकर. टॉस के लिए तैयार है हम. मोहिते साहेब, संजय मोहिते साहेब.